सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरकरांच्या सुखशांतीसाठी 68 लिंगांना पदयात्रेने साकडे। तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंग पदयात्रा काढण्यात आली। राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरकरांच्या सुखशांतीसाठी साकडे घालण्यात आले आहे। महाविद्यालयीन तरुणी प्रिया शेटे, श्वेता दोडमनी, स्नेहा दोडमनी, अंजली जाधव, श्रुती वाडे, माळगे स्वामी, बसवराज बेऊर, धानेश सावळगी, मल्लीनाथ सोड्डे, महेश गुद्दट, दीपक पटणे, महादेव कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले। बसवराज सावळगी यांच्या मार्गदर्शनाखाली व 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहसचिव संजय साखरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, अरुण पाटील, मनमथ कपाळे, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, गंगानाथ पवार, सिद्धाराम वच्चे, संजय विजापुरे आदी भक्तगण सहभागी झाले होते। लिंगाचं दर्शन होतं, ह्यांनी माहिती खूप छान सांगतात। त्या माहितीमुळे आम्ही आमच्या मुलांना त्याबद्दल माहिती सांगतो। त्यामुळे पुढची पिढी त्यांना पण कळते की सिद्धेश्वर महाराजांचं महत्त्व। सगळ्या सोलापूरकरांनी एकदा तरी या 68 लिंगांना भेट द्यावी। हे पदयात्राला 10 वर्ष पूर्ण झाले माझे। हे पदयात्रा करताना खूप समाधान वाटते आणि आपले गेल्या 30 वर्षापासून मी स्वतः ही पदयात्रा करतो। माझे वडील कैलासवासी उमाकांत चन्नप्पा सावळगी त्यांनी या पदयात्रेची सुरुवात केली। त्या पदयात्रेला 50 वर्षे आज पूर्ण झाले। या पदयात्रेचं 50 वर्ष साजरा करत असताना एवढा आनंद होत आहे की माझ्यासोबत महिला भाविक जास्त आहेत की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून जे पुण्य लाभतं ते पुण्य 68 लिंगाचं दर्शन केल्यानं लाभतं अशी एक आख्यायिका आहे। म्हणून सर्व लोक भक्तिभावानं या 68 लिंगाची अभिषेक व पूजा करत आमच्यासोबत असतात। सकाळी